उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांची पाठराखण करत असतील तर त्यांना महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल, असा इशारा जालन्यातील मराठा आंदोलकांनी दिलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेचे पाठराखण करून त्यांच्या पक्षाला लागणारा फंड अवैधरित्या जमा करतात, असा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय। अजित पवार बीड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताय, त्यांना मराठा समाज सोडणार नाही, अशा प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिलेल्या आहे। बीड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाकावं, अशी मागणी जालन्याच्या मराठा आंदोलकांनी केली आहे। पक्षाचं नाव खराब होऊ नये म्हणून दबाव यंत्राचा वापर करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंना अभय देतात का, असा आरोप देखील मराठा आंदोलकांनी केलेला आहे। स्वर्गीय संतोष देशमुख मस्साजोग येथील सरपंच यांचं जी क्रूरपणे हत्या करण्यात आलेली, त्या आरोपीला 302 तर झालीच, परंतु फाशीची शिक्षा लागली पाहिजे। ते प्रकरण फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे। त्यांच्यासाठी जी चौकशी समिती नेमली ती स्थानिक न नेमता मराठवाडा विभागाच्या बाहेरचे IPS दर्जाचे अधिकारी त्या समितीमध्ये असले पाहिजे आणि ह्या सर्व जे काही आरोपी आहे त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्या कारणानं त्यांच्यावर मोका सुद्धा लागला गेला पाहिजे। अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांना अभय देण्याचा प्रयत्न होत आहे, मराठा आंदोलकांची काय भूमिका आहे? अजित पवारांचे हे बगल बच्चे आणि अजित पवारांसाठी जे साम दाम दंडभेद अवैधरित्या जे काही लागतं हे पुरवण्याचं काम ही सगळी मंडळी करतात, म्हणून त्यांना अभय दिलं जातं। बीड प्रकरण जे आहे त्यामध्ये अजित पवार हे दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं देखील तुम्ही म्हणाले, काय त्याबद्दल? चोर चोर मौसरे भाऊ, त्यांचे कार्यकर्ते, तो चोर जरी असला त्यांना सांभाळणंच आहे। पक्षाचं नाव खराब नाही झालं पाहिजे म्हणून अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून पक्ष वाढवण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी ह्या लोकांची त्यांना गरज असते, म्हणून अशांना अभय देण्याचं काम ते करत असतात, असं या सगळ्या प्रकरणावरून दिसून येतं।